ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू दंडा. आई बोली पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. नमस्कार रसिको. इन मीन टीन या खास टीनएजर्ससाठी असलेल्या सह्याद्री वाहिनीच्या कार्यक्रमात मी कुणाल लिमये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रत्येक वेळी प्रस्तावना मी करतच असतो, ती तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे यावेळी फार प्रस्तावनेत शिरत नाही आणि डायरेक्ट आपण आपल्या मित्राला भेटूया. तर आज आपल्याला भेटायला आलेला आपला मित्र आहे गोपीनाथ तोळपुळे. नमस्कार. गोपीनाथ, तू खूप छान लिहायचंस असं ऐकलंय मी. मला एक सांग, तुझ्या या शब्दांमागची, विचारांमागची प्रेरणा किंवा याचा प्रेरणा स्रोत कोण आहे? सध्या तरी कोणीच नाही. हो, कारण माझे विचार, माझी कल्पनाशक्ती मी सगळंच हरवून बसलोय. अरे बापरे, असं झालंय तरी काय? नाही, या कार्यक्रमात तू अगदी बिंदास बोलू शकतोस, कारण तुझ्यासारख्या टीनेजर्सचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच मुळात हा कार्यक्रम आहे. हो, आणि मला ते माहिती म्हणूनच मी इथे आलो. अरे मग बोल ना, अगदी निसंकोचपणे बोल. म्हणजे असं काय प्रॉब्लेम तुझ्यासमोर उभं राहिला की ज्यामुळे तू तुझं लिखाणच बंद करून टाकलंस? प्रेमभंग. कुणाचा प्रेमभंग? माझा प्रेमभंग झालाय. मी प्रेमात पडलो आणि सपशेल तोंडावरती आपटलो. गोपी, अरे गोपी, चहा ठेवला, चल रे बाबा, गार होईल. गोपी, अहो ऐकलत का? हो, तू हाक मारत होतीस ते ऐकलं मी. ते नाही हो, आज ना तुम्ही ऑफिसला गेलात ना की प्लीज गाडी माझ्यासाठी पाठवून द्याल प्लीज. का? मला एका एक्झिबिशनला जायचंय. ऐक, काय झालं? म्हणजे पुन्हा एकदा घरामध्ये त्या मेणाच्या बावल्या, मेणाचे फ्लॉवर पॉट, कचकड्याची वस्तू, अशा घाणेरड्या काहीतरी वस्तू घरामध्ये तू आणणार अँटिक पीस म्हणून? उगाच काहीतरी बोलू नका. घाणेरडं काय म्हणता तुम्ही? शी, तुम्हाला ना जरा म्हणून सौंदर्य दृष्टी नाहीये. ते तुझ्याशी लग्न केलं तेव्हा तुला कळायला पाहिजे होतं. म्हणजे काय काय म्हणायचंय का तुम्हाला? मी सुंदर नाहीये? अगं नाही, तसं नाही म्हणायचंय. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हाच माझी सौंदर्य दृष्टी थांबली, पण तुझ्यानंतर काहीच सुंदर नाही असं मला वाटायला लागलं. अरे आलं माझं लेकरू. प्यार होता है दीवाना सनम, मजा येते. से कहा जाए, अरे हळू, भूकंप येईल घरामध्ये. तेरी बात मर जाए हम. बघा ग माझं लेकरू. कुठल्या सिगरेट सिनेमाच्या हिरोचा अवतार घेऊन आलाय? हो, तरी काय कसं छान दिसतोय बघा राजबिंडा. छान. ए गोप्या, जरा नीट उभा राहा. Dad, come on, don't call me Gope, okay? Call me Raj Malhotra. राज मल्होत्रा कोण? तो भंगारवाल्याचा मुलगा खालचा? काय बडबडताय? Dad, come on. मी माझं नाव चेंज केलंय, यु नो. आता मी कॉलेजमध्ये जातो, सो मुली इम्प्रेस व्हायला पाहिजेत ना, आणि सगळे लोक मला हसतात, म्हणून आय एम राज मल्होत्रा. पण सगळे लोक तुला का हसतात? इमेज, डॅड, कम ऑन. माझ्या इमेजला माझं नाव सूट व्हायला पाहिजे ना, आणि ते गोप्या म्हणून सूट होत नाहीये. एवढ्यास का तू? अरे गोपीनाथ हे तुझ्या आजोबांचं नाव होतं, त्या आजोबांवरनं तुला नाव ठेवलं मी. अरे तुझ्या आजोबांनी केवढं नाव कमावलं त्यांच्या स्वकर्तृत्वाच्या बळावरती, म्हणून ते नाव तुला. मला सांग, तू कॉलेजला कशासाठी जाणार आहेस रे? पोरी पटवण्यासाठी की अभ्यास करण्यासाठी? ऑफकोर्स, पोरी पटवायला. पोरी पटवायला? डॅड, कसं आहे माहितीये का, पोरी पटवायला लागत नाही, त्या ऑटोमॅटिक पटतात, यु नो. त्याच्याकरता माझ्यासारखी पर्सनॅलिटी पाहिजे, माझ्यासारखी इमेज पाहिजे, आणि काय की माझं नाव मध्ये येतं ना, आणि गोप्या या नावावरती पोरी फिदा होत नाहीत. डॅड, तुम्हाला माहितीये का की राज मल्होत्रा या नावावरती शाहरुखने किती पोरी पटवल्या आहेत? गाढवा ते सिनेमामध्ये, आणि त्याला पैसे मिळतात पोरी पटवण्याचे. मग माझी पोरगी पटवण्यासाठी तुम्ही मला पैसे द्या ना. गिव्ह मी $5,000 डॅड. 5,000 बग्स? माझ्याकडे काय, त्याच्याकडे बघ. त्याच्याकडे बघ. अहो काहीतरी काय बडबड. अरे 5,000 रुपये हवेत तुला? हो, कारण आज मी किरणला घेऊन बाहेर जाणार आहे. कोणाला तरी किरणला घेऊन जाणार लागतील. अरे एका मित्राला घेऊन बाहेर जाणार आहेस आणि त्यासाठी 5,000 रुपये कशाला पाहिजे? डॅड, रिलॅक्स. इट्स नॉट किरण. तो किरण नाहीये, ती किरण आहे. लाईक
तू है मेरी किरण जादू तेरी जा धू जा तोंड धुवून ये. तुला लाज नाही वाटत आई बापा समोर तू पोरीला पटवण्याची भाषा करतोस? त्यात लाज काय वाटायचे डॅड? मी तिला जाऊन सांगणार की आय लव्ह यू. मग मी तुम्हाला का लाजू? हे पण हे काय बोलतोय हा? तू तिला जाऊन आय लव्ह यू सांगणार आहेस? अगं आई मी मस्त असं तिला जाऊन आज प्रो करणार आहे. लगेच बघ, हे असं फुल घेणार आणि तिला सांगणार ए बाबा प्रो प्रो म्हणजे काय चाललं ते मला माहित नाही. पण तू हे बघ, खबरदार जर त्या मुलीला काही केलंस आणि उद्या ना तिचे आई वडील माझ्या दारात येऊन उभे राहिले आणि ते माझ्याकडे तुझी तक्रार करायला लागले तर मी तुला खबरदार सांगून चिल रिलॅक्स. अगं प्रो म्हणजे प्रपोज करणार आहे मी तिला. प्रपोज प्रपोज करणार आहे. बरोबर. ही लाज नाही वाटत? तोंडावर सांगतोय आपल्याला प्रपोज करणार आहे म्हणून. शी काय उर्मट आहे. आई बापा समोर असं बोलतोस तू? अरे आई बापा समोर? हा बरं कळलं थांब आता मी बोलते. अरे काय तुला लाज वाटते की नाही? ही काय आजकालची पिढी आहे. अरे जरा तुझ्या वडिलांकडे बघ. अरे कसं कर्तृत्व आहे बघ माणसाचं. स्वतःच्या पायावर उभे होते, एवढा पैसा होता, घर होतं, गाडी होती, बंगला होता, एवढे श्रीमंत होते, पण केली कधी हिम्मत मला आय लव्ह यू म्हणायची? केलीत का? अरे 4.5 वर्ष माझ्या घराच्या बाहेर खेपा घालत होते. शेवटी एक दिवस मीच कंटाळले, सरळ जाऊन समोर उभी राहिला आणि म्हटलं अरे बाबा माझं लग्न ठरलेलं आहे, आता ना घराच्या बाहेरून परस्पर न जाता घरात येऊन माझ्या आई वडिलांना सांग काय ते. डॅड तुम्ही कसले फ्लॉप आहात? तुम्ही 4.5 वर्ष घालवली आय लव्ह यू म्हणायला. कम ऑन, मी असतो ना एका दिवसात. नाही चुकतोय. 4.5 नाही, आता लग्नाला 20 वर्ष होऊन गेली ना तरी मला अजून आय लव्ह यू नाही म्हणाले. चाललंय तुझं? कुठला विषय कुठे नेतेस तू? अगं मी आई लव्ह यू म्हणण्याचा प्रश्न नाहीये. ह्या मुलाची काय थेर चालली ते बघ. थेरा कुठली बघताय बाबा? तुम्हाला माझा अभिमान वाटायला पाहिजे. यु नो, जे तुम्हाला जमलं नाही ते मी आज करून दाखवणार आहे. मी तिला प्रपोज करणार आहे. माते आशीर्वाद दे. हो रे बाळा, जा चांगला यशस्वी हो आणि बघ खणखणीत आवाजात आय लव्ह यू म्हण. आजूबाजूच्या 4 मुलींना सुद्धा कळलं पाहिजे. आता काय? अगं बाई बाबा आशीर्वाद द्या. गाडीची चावी द्या. गाडीची चावी कशाला? हो पोरगी पटायला पाहिजे ना, इमेजला सूट होते माझ्या गाडी. कम ऑन. हे बघ गाडीची चावी तुला मिळणार नाही. हे बघ मी गाडीची चावी तिकडे ठेवलेली आहे, तर ती अजिबात घेऊन जायची. थँक्यू. विश मी गुड लक मॉम. अरे गाडीची चावी घेऊन नको जाऊस. नीट बोल, नीट. अरे आंध्रा रणबीर. हो ऐका ना, मी त्याला नावं ठेवण्यापेक्षा तो म्हणाला ते बरोबर आहे. काय? तुम्ही एकदा ट्राय का नाही करत मला आय लव्ह यू म्हणायचं? हा फ्लॉवर पण डोक्यात घालतो तुझ्या. काय थकायला झालं ग. एवढं ट्रॅफिक होतं ना रस्त्यात. हल्ली ना रस्त्यावर ना गाडी चालवणं एवढं मुश्किल झालेलं आहे ट्रॅफिकमुळे. पाय अक्षरशः दुखून येतात माहिती आहे. थँक्यू. काय ग काय आलं? अरे काय झालं? ए सांग ना काय झालं ते. काय नाही. नाही मला सांग, त्या इस्त्रीवाल्याने काय साडी चोरली का तुझी? मग काय जुगारामध्ये पैसे हरलीस? काहीतरी काय. मग हा तुझ्या मैत्रिणीने महागातले दागिने घेतले असणार. काय झालं ना कोई उमंग है मेरा दिल है क्या. तुम्ही इथे रोमॅन्स करताय. माझ्यावरती इथे दुःखाचा प्रसंग ओढालाय आणि तुम्ही रोमॅन्स करताय. अरे गप्रे. जीभ उचलली आणि लावली टाळ्याला. तू सांग काय झालं ते? कशाला रडतेस? आपल्या घरात चोरी झाली. हो माझ्या पर्स मधून ना 2,500 रुपये गायब आहेत. काय सांगतेस काय? हो ना. मी ना त्या मॉल मध्ये एक ड्रेस बघितला. हो इतका सुंदर ड्रेस होता. मी आज विकत घेणार होते तर पैसे गायब. ते असे फुकट जाणार होते ते तसे गेले. वाटतं ते बोलू नका. या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्हाला मला टोमणा मारावासा वाटतोय का? अगं तू आई आहेस की वैरीण? वैरीण काय बोलतोस तू? वैरीण काय म्हणतोस तिला? मी कुठे वैरीण म्हटलं? इथे माझ्यावरती दुःखाचा प्रसंग ओढवलाय आणि तुला 2,500 रुपयांची पडली आहे. 2,500 रुपये हे माझ्या आयुष्यापेक्षा जास्त वाटतात तुला? हो अर्थातच. तुझी किंमत 0 आहे ना, त्यामुळे 2,500 रुपये जास्त आहे. 2,500 रुपये. मग 17,289 रुपयांचं काय? त्याचं काय मॅटर? एक मिनिट. हा 17,000चा कुठला हिशोब सांगतोयस तू मला? पू सोडून गेली आई मला. कोण पू? तुला पू झालाय? तुला लागलाय का? कुठे सेफ्टिक वगैरे झालाय का? काय औषधोपचारावर खर्च केलास का? अहो नाही हो. पू म्हणजे पूजा. पूजाचा शॉर्ट फॉर्म आहे आई. पू.
कसल्या घाणेरड्या नवांच्या पोरींबरोबर लफडी करतोस रे तू? ओ बाबा, कोण आहे पूजा? पूजा इज माय गर्लफ्रेंड. आणि मग किरण कोण? ती सुद्धा माझी गर्लफ्रेंड होती मागच्या महिन्यातली. तिने माझ्या बरोबर ब्रेकअप केला. मग मी ऍश बरोबर कमिटेड होतो, तेव्हा मी तिच्याशी ब्रेकअप केला. आणि आता पूजा बरोबर सुद्धा. अरे गाढवा, अरे तू हाडा मासाचा माणूस आहेस की कचकड्याचा? किती ब्रेक करून घेतो स्वतःचे? अरे काय रे, मला सांग जरा, हे एका महिन्यात तू 3 मुलींच्या प्रेमात पडलास? गाढवा, प्रेमात पडलास का डबक्यात पडलास? अगं आई, ती अफेअर्स केली ना ती फक्त एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी. काय मुलगा आहे? पण पूजा खूप वेगळी मुलगी निघाली ग. माझ्या बाबांचा अख्खा खिसा खाली केला तिने. ए तू माहेर काय फक्त? माझा काही संबंध नाही, माझा काही संबंध नाही. नाही तर काय, 17,289 रुपये आले कुठून? तुमच्याच खिशातून. अरे हा कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलाय रे? कसा? हा, अहो बाबा, मलाही हेच वाटतंय. मी सुद्धा कंटाळलोय. काश मी त्या अमितच्या घरी जन्माला यायला पाहिजे होतो. कसं आता? आई टेल यू, त्याच्या बाबांचे खूप बिझनेस आहेत. 2-2 गाड्या आहेत त्यांच्याकडे. काय सांगतोयस का? हो ना. बस, अगं 2-2 बिझनेस होते म्हणून पूजा त्याच्याकडे निघून गेली मला सोडून. तसंच पाहिजे तुला. ना डोकं भणभणायला लागलंय. ओ काय मुलगा आहे हा? अरे तुझं वय काय? अभ्यास करायचं, खेळायचं, बागडायचं हे वय तुझं, तर तू प्रेमात पडतोस. अरे तुम्ही काही भावना, गुण हे बघून प्रेमात पडता का गाड्यानी पैसे बघून प्रेमात पडता? अगं तू भावना, गुण वगैरे मोठे मोठे शब्द बोलू नकोस. एकतर काय माहितीये का, तुला वेस्टर्न कपडे खूप सूट होतात. आणि प्लस तिच्या बाबांची गोल्डन क्लबची मेंबरशिप पण आहे ना, लाईफ मेंबरशिप. आणि एवढ्या गोष्टी पुरेशा आहेत तिच्याशी अफेअर करायला. आणि राहिला प्रश्न 2,500 रुपयांचा, तर ते ऍक्च्युली मी तुझ्याच पाकिटातून घेतले होते. तू माझ्या पर्स मधून 2,500 रुपये घेतलेस? अहो बघताय का म्हणून विचारत का? उंदीर मारण्याचं औषध आणायचं होतं. अरे वेडे, असे धंदे कशाला करायचे माझ्याकडे? मी तुला चांगल्या धंद्याचं. थांबा जरा, तुला कशाला हवं होतं ते औषध? सुसाईड करायचं होतं मला. पू बरोबर ब्रेकअप झालं बाबा. पण तेवढ्यातच तिच्या मैत्रिणीचा मला फोन आला सांत्वनासाठी. तेव्हाच मला लक्षात आलं की तिला सुद्धा वेस्टर्न कपडे खूप छान दिसतात. म्हणून मी त्या उंदीर मारण्याच्या औषधाऐवजी ते पैसे तिच्यावरती खर्च केले. आज संध्याकाळपर्यंत तिचं मला उत्तर येणार आहे. आय एम वेटिंग फॉर दॅट. अरे अरे गाढवा, अरे गोप्या, अरे अहो. अगं हा गोप्या पू आणणार आहे ग घरात सून म्हणून. अरे देवा. अरे वा, म्हणजे इतक्या लहान वयात प्रेमाचा आणि प्रेमभंगाचा दोघांचाही फारच अनुभव गाठीशी आहे तुझ्या. हो, पण अनुभव माणसाला शहाणं करतो असं म्हणतात. पण इथे प्रत्येक अनुभव मात्र मला वेडा करत होता. अच्छा. अरे पण म्हणजे या तुझ्या अनुभवाचा किंवा या थोडक्यात तुझ्या वेळाचा तुझ्या लिखाणामध्ये काहीतरी फायदा झाला असेल ना? म्हणजे अनुभवामुळे शब्द धारदार वगैरे झाले असतील. नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. कारण सुरुवातीला माझं वाढतं वय आहे म्हणून आईबाबांनी दुर्लक्ष केलं. पण त्याचा परिणाम जेव्हा माझ्या लिखाणावर व्हायला लागला तेव्हा मात्र. एक सेकंड, लिखाणावर परिणाम म्हणजे माझे धारधार शब्द आता बोथट झाले होते. आणि म्हणूनच तर आयुष्यातली सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी मी मिस केली. अगं ऐकलंस का? अगं ये. काय आहे? कशाला हाका मारताय? काय झालं? काय काय? अगं पेपर वाचलास का आजचा? पेपर कसला वाचताय? सकाळपासून किती कामं चालली आहेत, मला अजिबात वेळ नाही मिळाला पेपर वाचायला. अगं पेपर मध्ये ऍड आली आहे. ऍड कसली? शासनाने निबंध स्पर्धा जाहीर केलेली आहे. हो का? महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचे हक्क आणि त्यांच्या जबाबदाऱ्या. एवढी जबाबदारी घेऊन लिहिणारं कोण आहे आता आपल्या घरात? असं काय करते? सगळं गोप्या नाही का? किती मस्त लिहितो माहितीये का तुला? नाही मस्त लिहितो नाही, मस्त लिहायचा भूतकाळ झालाय तो. काय अवतार करून घेतला बघा जरा, समजावा त्याला. प्रत्येक आठवड्याला कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडतो आणि मग तोंडावर पडतो. त्याला रागावून झालं, ओरडून झालं, धपटावून झालं, कशाचा फायदा नाहीये. हे बघा. अरे तू काय स्वतःला जेम्स कॅमेरून समजतोस का? काय अवतार करून घेतलायस? म्हणजे कोण हो? तुला काय माहिती? काय झालं काय तुला? हा प्रेमभंगाचा अवतार आहे बाबा. अरे बापरे. तुम्हाला नाही कळणार, कारण कधी तुम्ही कोणाला आय लव्ह यू म्हणाला नाहीत. त्यामुळे कुठली मुलगी तुम्हाला सोडून गेली नाही आणि आईच्यात तेवढं डेअरिंग नाही.
हो युवराज, सॉरी राज मल्होत्रा, माझ्यावर कधी प्रेमभंगाची पाळी आली नाही, कारण मी तुमच्यासारखा कधी थिल्लरपणा केला नाही बरं का. नाही, मी आय लव्ह यू म्हटलं नसेल कधी, पण 20 वर्ष संसार टिकवलाय मी. हे ना डोक्यातलं नसतं खूळ काढून टाक. अरे बघ पेपर बघ जरा. अरे खूप छान ऍड आली आहे निबंध स्पर्धेची. जा एक छान निबंध लिहून दे ना त्यांना. घे. माझे शब्द केव्हाच सांडले आई. सांडले सांडले? अगं टोप घेऊन ये, त्याला भरून दे. ओ काहीतरी काय हे असे पसाभर शब्द. पसाभर म्हणजे काय रे? अगं पसाभर. बरं बरं हा पसाभर. हे असे पसाभर शब्द मी माझ्या गीतूसाठी, गीतू माझी नवीन गर्लफ्रेंड, अरे देवा. माझ्या गीतूसाठी घेऊन जात असताना वाटेतच सांडले आई, वाटेतच सांडले. मग ते सांडलेले सगळे शब्द गोळा कर आणि हे नसतं खूळ डोक्यातून काढून टाक. आता कसं समजावू मी तुला? अगं मी कसं समजावू ग तुम्हाला? मी आता काही लिहू शकत नाही, काहीच नाही. म्हणजे परीक्षेचा पेपर सुद्धा नाही बाबा, पेपर सुद्धा नाही. अरे ए बाबा ए हो चालला तो. अहो काय करायचं या मुलाचं? काय मी काय सांगणार त्याचं? मी काय सांगणार म्हणजे? अवतार बघ तो, निशब्द गेला आणि तो अहो हे काहीतरी करायला पाहिजे. हे काय पाणी करणार आता? डोक्यावरून हाताबाहेर गेलेली चाललंय. केस आहे ही. हा 1 मिनिट. एक उपाय आहे. कोणता? ह्याच्या मानगुटीवरचं भूत आता एक कार्यक्रम उतरवू शकतो. कार्यक्रम? होय. तू शुद्धीत आहेस ना? अगदी सह्याद्री वाहिनीवरचा इन मिन टीन हा कार्यक्रम. करेक्ट. अच्छा, म्हणजे यासाठी तू इथे आलायस तर? हो. चला ठीक आहे. म्हणजे कसं आहे, आजपर्यंत फक्त मुलांच्या समस्या सोडवणं असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं, पण या तुझ्या समस्येमुळे अप्रत्यक्षरित्या आता पालकांच्या समस्याही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला लागले. नाही, पण अतिशय योग्य ठिकाणी आलायस तू. पण तुझ्या समस्येचं समाधान शोधण्यासाठी मी समर्थ नाहीये. जे समर्थ आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. या. नमस्कार. नमस्कार. हे डॉक्टर राजेंद्र बर्वे आणि हा आमचा मित्र गोपीनाथ. उत्तम लेखक आहे, क्या पण बात आहे. शब्द हरवून बसला आहे. डॉक्टर मला असं विचारायचं होतं की प्रेमात पडणं खरंच इतकं वाईट असतं का? शब्द सापडलेत तुला थोडे. विच इज गुड. आपण प्रश्न विचारले की त्याची उत्तरं मिळतात असं आहे. तू छान प्रश्न विचारलास की प्रेमात पडणं वाईट असतं का? प्रेम करणं अजिबातच वाईट गोष्ट नाही. सगळं जग प्रेमावर तर चाललेलं आहे, पण प्रेमात पडतोस म्हणजे माणसं धंद्यात पडतात तशा पडलेला दिसतोयस तू. म्हणजे पडला म्हणजे आपटलेला दिसतोयस, चांगलाच. म्हणजे आत्ता जी तुझी अवस्था झालेली आहे त्याच्यामध्ये तू प्रेमात पडून आपटलेला आहेस आणि तू हरवलेला आहेस. तुझं पर्पज हरवलेलं आहे. तू आपण काय करतोय, कशासाठी जगतोय आणि आपण का प्रेम केलं आणि ते कोणावरती प्रेम केलं, या सगळ्या बाबतीत तुझ्या मनामध्ये खूप गोंधळ आहे. ते मला नीट सांग. म्हणजे तुझं प्रेमात पडणं ते खरोखरच प्रेम होतं का हे आधी आपल्याला कळलं पाहिजे, मग आपण त्यातनं वाचवता येईल तुला. तर कोण ह्या मैत्रिणी होत्या तुझ्या, मुली कोण होत्या? म्हणजे बऱ्याच आहेत का? म्हणजे गोपीनाथ तू म्हणजे खरं गोपी आहेत बऱ्याच. हो, म्हणजे डॉक्टर ज्या मुलीवरून मला चिडवायचंय तिच्याच मी प्रेमात पडलो. क्या बात आहे. त्यानंतर एका मुलीला वेस्टर्न कपडे घातलेले खूप छान दिसायचे म्हणून मला ती आवडायला लागली. त्याच्यानंतर दुसरी जी मुलगी होती तिच्या बाबांची गोल्डन क्लबची मेंबरशिप होती, त्यामुळे मला ती आवडायची. आणि एका मुलीला तर साधी बेट. तर म्हणजे बेसिकली मी स्वतः खूप कन्फ्युज आहे की माझं नक्की काय झालं किंवा मला कळत नाहीये मी काय करू. मला असं वाटतं तुझे आता 4 एपिसोड्स मला सांगितलेस ना तुझे प्रेमाचे, ते किती महिन्यात घडलेत? 5-6 महिन्यात? वर्षभरात फार तर नाही, अराउंड 1-2 महिन्यामध्ये. 1-2 महिन्यामध्ये. म्हणजे फास्ट आहे तुझी गाडी खूप. प्रेमात पडणं ही तुझं डेली अफेअर आहे. आता बघ, तू सगळे ज्या मला गोष्टी सांगितल्यास, आता बेट लावून तू प्रेमात पडलास म्हणजे तुला प्रेमात पडायचं नव्हतं, पटवायचं होतं. असंच म्हणतात ना? म्हणजे मला ती असंच म्हणतात ना? आणि ते पटवलंस तू. म्हणजे ते पटल्यानंतर तुला वाटलं की आपण जिंकलो. म्हणजे ते प्रेमात पडणं नव्हतं. हम भी कुछ कम नाही, एवढं फक्त तुला दाखवायचं. मग त्याला तू प्रेम का म्हणतोस? पॉइंट नंबर 1. आता दुसरी कंट्री क्लब वाली मैत्रीण. कंट्री क्लब मध्ये जाऊन काय करायचं होतं? जिम, स्विमिंग, खूप मजा करायची होती. आणि डिस्को. हो, म्हणजे तुला ती डिस्को आणि जिम आणि क्लब आणि स्विमिंग हे तुला पाहिजे होतं. हो. आणि ती पोरगी फक्त निमित्त होती. हो, बरोबर ना? म्हणजे तू त्या क्लबच्या मेंबरशिपच्या प्रेमात पडलास.
ती मुलगी तुला आवडली असेल पण तुला क्लब जास्त आवडला होता. हो. म्हणजे दुसरं पण आपण बादच केलं. हो. हं. तिसरी मुलगी तू म्हणतोस काय तिला वेस्टर्न आउटफिट छान तिला दिसायचे. खूप छान वेस्टर्न कपडे दिसायचे. ते घातलेले ती खूप छान दिसायची. मी तुला वेस्टर्न कपडे खूप आवडतात. अ, म्हणजे ते छान दिसतात, स्मार्ट दिसतात आणि एकूण मस्त वाटतं. आणि आपल्याला बस स्टॉपवर उभी असताना एखादी वेस्टर्न आउटफिट मधली मुलगी म्हणाली हाय गोपी तर मस्त वाटतं. पोरांच्यामध्ये आपली जरा हो. ऐट होते. हो. हं? म्हणजे तू या सगळं तुझ्या बाबतीत घडावं याच्यात तू प्रेमात पडला होतास. हो. बरोबर आहे. आणखीन कोणती एक मैत्रीण सांगितलीस तू? जी ऍक्च्युली ज्या मुलीवरून मला चिडवायचे. तर मला सांग तू हे जे सगळे एपिसोड सांगितले त्या सगळ्यामध्ये त्या मुलीच्या वरती तू खरं प्रेम करत होतास की स्वतः त्या प्रेमात पडण्याच्या आयडियाच्या प्रेमात पडला होतास? आता या वयामध्ये असं होतं की प्रेमात पडलेलं खूप आवडतं कुणाला, की आपली गर्लफ्रेंड आहे, शो ऑफ करता येतं, SMS आया है देख, मोबाईल पे फोन, मिस्ड कॉल है, असं जरा दाखवायला आवडतं. या गोष्टीच्या पण प्रेमात पडलेलो असतो. प्रेम वगैरे नसतं ते. आता मला सांग प्रेम म्हणजे तुला काय वाटतं प्रेम म्हणजे? मग हे आपण शूट आउट केले सगळे. आता मला सांग की तुला प्रेम म्हणजे काय वाटतं? कुणाला हा प्रश्न त्याला विचारला पाहिजे कारण तो प्रेमात पडून आपटलेला मुलगा आहे. म्हणजे मी खरंच खूप कन्फ्यूज आहे. मला नाही असं सांगता येणार की प्रेम म्हणजे एक्झॅक्टली काय. आता तू बोललास ना ते खूप छान बोललास. म्हणजे तुला कळलेलं नाहीये हे तुला कळलं. हो. बरोबर आहे. हो. ही पहिली स्टेप असते ना काही कळून घेण्याची की मला कळत नाहीये. ओके. तुझ्या आईबाबांचं तुझ्यावर प्रेम आहे? हो. तुझ्या चुलत भावाचं प्रेम आहे? हो. तो कझिन तुझा गेला US ला, तो तिकडनं नेहमी तुला ईमेल करत असतो, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे? हो. तुझी ती दूरची एक मामी बहीण आहे ती तुला नेहमी राखी पाठवत असते, तिचंही तुझ्यावर प्रेम आहे? हो. तुझे शाळेतले मित्र भेटतात त्यांचंही तुझ्यावर प्रेम आहे? हो. आता हे प्रेम आणि हे जे आता तू 4 मुली सांगितल्यास त्याच्यात काही सिमिलॅरिटी वाटते तुला? नाही. आता एक महत्वाची गोष्ट, सहवास खूप आहे त्या लोकांचा आणि दोघांचा पर्पज एक आहे की तुझं चांगलं व्हावं, वेलबिंग व्हावं, तू पुढे डेव्हलप करावं स्वतःला आणि तू जसा मुलगा आहेस तसा ऍक्सेप्ट केलाय त्यांनी तुला. प्रेमातली पहिली गोष्ट असते ऍक्सेप्टन्स. त्यातनं आपल्याला समजायला लागतं, त्याच्यानंतर म्युच्युअल ट्रस्ट डेव्हलप होतो, म्युच्युअल रिस्पेक्ट असतो आणि मग आपण जवळीक साधतो. मग आपल्याला एकमेकांच्याशी जास्त ओढ वाटायला लागते आणि मग आपण त्या व्यक्तीचं खूप आयुष्यात छान व्हावं, तिने खूप मजेत राहावं. आपल्याला तिने प्रेम केलं नाही तरी चालेल पण तू सुखात राहिली पाहिजेस असं आपण मनापासून म्हणतो. बरोबर आहे. याला आपण प्रेम म्हणतो. सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो. आता हे कळायला खरं म्हणजे ना, आता माझ्या केसांकडे बघू नकोस, हे कळायला वेळ लागतो, ही समज यायला हळूहळू वेळ लागतो आणि मग आपल्याला लक्षात येतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये एक मॅच्युरिटी यावी लागते, समज यावी लागते, स्वतःशी खूप छान विचार करावा लागतो. आणि मला हे खूप मला हा मुलगा खूप छान वाटला. याचं कारण असं आहे की तो आता कन्फ्युज्ड आहे हे त्याला कळतंय, आपल्याला कळत नाही हे त्याला कळतंय आणि तो शोधतोय आणि शोधायला लागल्यानंतर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कारण असं आहे की जी आपल्याला उत्तरं मिळालेली आहेत ती खूप फसवी असतात, ती खरी आहे तसं वाटतं पण ती खोटी असतात आणि त्याचाच तू आता अनुभव घेतोयस. आता खरं म्हणजे ना, तू जेव्हा खऱ्या अर्थानं प्रेम करशील ना तेव्हा ही गोष्ट तुला हळूहळू जाणवेल. मैत्री जाणवेल, वेलबिंग जाणवेल, ट्रस्ट जाणवेल, समजदारी जाणवेल आणि मग त्या व्यक्तीविषयी रिस्पेक्ट वाटायला लागेल आणि तुझ्या लक्षात येतं की क्या यही प्यार है असं तू स्वतःशी विचारशील. प्रेमात पडलो म्हणून तू मित्रांच्या पुढे शो ऑफ करणार नाहीस. यू विल रिस्पेक्ट दॅट इमोशन. ते समजण्याची गोष्ट आहे आणि तुला समजेल. कुणाल पटलंय त्याला असं वाटतं ना? मलाही वाटतंय. म्हणूनच विचारतोय आता काय ठरवलंयस बाबा तू? नाही डॉक्टर, ऍक्च्युली मला डॉक्टरांनी जे सांगितलं ते मी नक्की लक्षात ठेवीन. डॉक्टर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला खूप चांगला सल्ला दिला. येस. आणि आता मी प्रेम करणार आहे स्वतःवर, ओके गुड, आई बाबांवर आणि आपल्या देशावरती, आपल्या संस्कृतीवरती, आपल्या समाजावरती. आणि मी लिहिणार सुद्धा आहे, जास्तीत जास्त चांगलं लिहिणार आहे स्वतः करता. आणि म्हणूनच मला लवकरात लवकर तयारीला लागायचं. कसल्या? मला ना एक निबंध लिहायचा आहे, आदर्श नागरिक होण्यासाठी आपले हक्क आणि जबाबदाऱ्या या विषयावरती.
डॉक्टर 5 मिनिटात कोणाच्या बोलण्याने एवढा परिणाम होतोय मी आजपर्यंत बघितलेलं नाही पण खरंच चांगलंय. पण याचं क्रेडिट त्याला आहे कारण त्यांनी ओपन माइंडेडली ऐकलं. हा म्हणजे जर का डॉक्टर मी तसं सांगितलं नसतं तर मी त्या शंकेतून बाहेरच येऊ शकलो व्हेरी नसतो. गुड. म्हणजे आपण पाहिलंच काय होतं, अनेक गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात घडतात ती प्रकरणं असतात, आपण त्याला प्रेम समजत राहतो. खरं प्रेम हे काय असतं, ते कसं ओळखायचं आणि ते कसं करायचं, ते कसं जगायचं, हे कुठेतरी आज डॉक्टरांच्या बोलण्यामधून आपल्याला कळलं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं म्हटल्याने सगळ्यांना पाडगावकर कळतात असं नाही. तसं प्रेमाचा खरा गाभा शोधण्याचा प्रयत्न हा आपल्याला आपणच करावा लागतो. डॉक्टर, आज तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, आमच्या मित्राला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.